महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली आणि परिसरात 6 जून रोजी दुपारी 2:30 ते 3 वाजण्याच्या दरम्यान झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे केळी पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। अनेक शेतकऱ्यांच्या केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत। या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला। शेतकऱ्यांनी सरसकट पंचनामे करून शासनाकडून तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आमदारांकडे केली आहे। शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत आमदार पाटील यांनी उपस्थित कृषी अधिकारी आणि तहसीलदार यांना नुकसानग्रस्त पिकांचे सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना दिल्यात। तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत आणि नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असं आश्वासन दिलंय। यावेळी शेतकऱ्यांनी यापूर्वी देखील पंचनामे झाले होते, मात्र अनेकांना त्याचा लाभ मिळाला नसल्याची खंत व्यक्त केली आहे। त्यावर आमदारांनी राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांना देखील मदतीचा लाभ मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल असं म्हटलं। या पाहणी दौऱ्यावेळी आमदार चंद्रकांत पाटील, तहसीलदार, कृषी विभागाचे अधिकारी तसेच परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाले असून शासनाने तातडीने मदतीचा हात पुढे करावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट शाखीर शेख, मुक्ताईनगर, जळगाव। 70,000 हेक्टर या लोकांना लावायचं आणि त्याचं आता बाहेर काढायला तर खर्च 270 रुपयाच्या आसपास आहे। पण किमान त्याला दिलासा मिळेल अशा पद्धतीची भरीव अमाऊंट सरकारने दिली पाहिजे हे आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना बोलणार। काल आमच्याकडे योग्य शिवसेनेच्या माध्यमातून एक दौऱ्यासाठी श्रीकांत शिंदे साहेबांनी त्यांनाही सांगितलं, त्यांनी तात्काळ मुख्यमंत्र्यांना फोन केला, त्यांनी तात्काळ बैठक लावून घेतली। AIC इन्शुरन्स कंपनीचे अनेक विषय आहे, तेवढं तात्काळ आम्ही त्या करण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्यात काही शंका नाही। आणि हे लवकरात लवकर हे जे शेतकरी आता हवालदिल झाले, जे अडचणीत आहे त्या शेतकऱ्यांना कसा सरकारकडून दिलासा मिळेल तो प्रयत्न आम्ही नक्कीच करू। भाऊ 72 तासाची मुदत देण्यात आली आणि बरेचसे ग्रामीण भागामधील शेतकरी असतील त्यांना मोबाईल पण चालवता येत नाही। आपलं म्हणणं अतिशय बरोबर आहे। 72 तासाची मुदत दिली आहे, बऱ्याच ठिकाणी ती साईट चालत नाही, ऑनलाईन होत नाही आणि त्याचे ते 3-3, 4-4 लोक बोलतात, याच्यावर दाबा बटन, तिथं दाबा, त्याची कॉल करा, तो कॉल होत नाही। तर ह्या अडचणी पण आम्ही आज संध्याकाळी 4 वाजता AIC इन्शुरन्स कंपनीची मीटिंग लावली माननीय पालकमंत्री महोदयांनी कलेक्टर साहेबांच्या दालनामध्ये, तिथे हाही विषय घेऊ। शेवटी येणाऱ्या सगळ्या अडचणी शेवटी AIC इन्शुरन्स कंपनीकडून आम्हाला एक दिलासा मिळतो। आमचं हक्काचे काहीतरी आम्ही आमचे पैसे भरतो, केंद्र राज्य त्यांचा हिस्सा भरतो, एवढे मोठे पैसे केंद्र त्यांना AIC जात असताना आमचा उद्याच्या दिवशी हक्काचा जर कोण संरक्षक असेल ते AIC इन्शुरन्स कंपनी आहे। त्याच्याकडून काही असं चूक होणार असेल ते बरोबर करण्याचा निश्चित प्रयत्न। भाऊ 31 तारखेला काही वादळ झालं, त्यामध्ये काही शेतकऱ्यांनी आरोप केला की त्यांचेही पंचनामे केले गेले नाही। आता ठीक आहे, त्यांना वाटणं साहजिक आहे, पण आता जर त्यांनी यादी बघितली तर प्रत्येक यादीमध्ये प्रत्येक शेतकरी इन्क्लूड केला गेलेला आहे। यंत्रणा हे दररोज काम करते आहे। आपल्या माहितीने सांगतो, आपणही आता पत्रकार आहात, दररोज म्हणजे 4 दिवसाहून गेल्या 4 दिवसापासून मुक्ताईनगर मतदारसंघात दररोज वादळ येत आहे। आज हा भाग, उद्या तो भाग, उद्या तो भाग, तो गेला तर त्याच्यामुळे यंत्रणा पण पूर्ण तहसीलदार असतील, तालुका कृषी अधिकारी असतील, त्याचे सगळे कृषी सेवक असतील, ग्रामसेवक असतील, तलाठी असतील, मंडळ सगळे कामाला लागलेले आहे। एखाद दोन जर राहिला तर आम्ही काय करतो आता या टायमाला की यांच्याकडून यादी घेतो की तुम्ही केलेले पंचनाम्याची यादी त्या गावाला लावा। एखाद दोन जर सुटला असेल तर त्यालाही इन्क्लूड करून घेण्याचा निश्चितच प्रयत्न केला जाईल। आता याच्यातून कोण वंचित राहील असं होणार नाही, याच्यासाठी आम्ही स्वतः लक्ष ठेवलं आहे। माननीय तहसीलदार पण त्या पद्धतीत पुढे जात आहे, तालुका कृषी अधिकारी पण तसंच कधी काम करत आहे। पण ठीक आहे, प्रत्येकाला असं वाटतं की बाबा माझं सुटलं नाही पाहिजे, आणि तो त्या दृष्टीने संतापाने आज ज्याची 50,000 कोड पडलं त्याला काय सांत्वन कराल तुम्ही? रात्रीचं जेवण गेलं आणि रात्रीचं घरदार असं सुन्न पडलेलं आहे, अशा पद्धतीत झाल्यामुळे त्यांचे संताप बरोबर आहे, त्यांना वाटणे बरोबर आहे की माझं प्रत्येकाला असं वाटतं की माझं नाव आलं पाहिजे, मला कुठेतरी शेतकऱ्यांना प्रत्येकाला संरक्षण मिळालं पाहिजे, ही त्यांची भावना बरोबर आहे। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।